तर नमस्कार मंडळीनो, कोकणचं कांडेसर या चॅनलचं स्वागत आहे. तर आज आपल्या 30 दिवस चॅलेंजचा आज हा 16वा दिवस. तर आज आमच्या कॉलेजचा वनभोजन. मग काय शिरगावात इला आणि पहिलं खाला वडापाव. मग काय वडापाव खाला आणि सामान घेऊन चालला वनभोजनच्या स्पॉटवर. सगळ्या मित्रांनी तर आणली होती गाडी लावल्यावर रस्त्याच्या बाजू. आमचा वनभोजन तर होता बागेत. मग काय इलावून पहिली घेतलं जागा अडून. येता येताच लाकडा गोळा करीत इला पहिला घेतला आग पेटून. मग काय चिकनला घेतला मॅरिनेशन करून. कळशी घेतला आणि आम्ही तिघा इला पाणी भरला आणि इलाव. मग काय संस्कारने घेतला आणि कांदो कापू. दादांतर काय भात शिजत घातलेले. मग काय आम्ही तिघांनी घेतलं मटण फोडणीक घालू. भात तर काय झालो. मग काय वरदने चिकन 65 साठी चिकन बाजूक काढल्या. अर्ध्या तासानंतर वड्याचा पीठ तयार करून घेतलं. जसे वडे तयार करून देत होते तसे आम्ही तळीत होता. बरोबर 12:30 घेतलं चिकन 65 तळून. सगळा जेवण झाल्यावर घेतलं आम्ही ताट सजू. कारण जेवणाचं ताट ठेवचा आमका सरांकडे. सर आणि मॅडम इलेले आम्ही काय काय पदार्थ केला होते बघू. मग काय मी इलय कोणचं जेवणाचा नंबर इलो तो बघू. सर तर बोलले आज तर काय नंबर सांगणार नाही, उद्या सांगतला. सर असा बोलल्यावर आम्ही इला आणि जेवण घेतलं. जेवण तर झाल्यावर आता नेमकी गोष्ट येतात ती म्हणजे भांडी घासूची. जे जेवण करून होते त्यांनी मारले बाजू. शेवटी काय भांडी आमका धुवची लागली. भांडी घासून सामान गोळा करून आम्ही निघालो घराक जाऊ. घराकडे इलायन दिले तांदूळ झोपा. उद्या होतं गवळदो, त्यामुळे आमका वाडीत जाऊन करूचे ते तांदूळ गोळा. पहिला दादांनी नावा लिहून घेतल्यान कागदार नावा लिहून घेऊचा कारण म्हणजे वाडीसून काढले जातात पैसे. ते पैसे कोणी कोणी दिले ते लिहून ठेवचे लागतात. नावाने लिहिला आणि चालला तांदूळ गोळा करू. तांदूळांनी गोळा केला आणि लिहिला दुकानार येऊचा कारण म्हणजे पैसे आणि तांदूळ तहेच गोळा करीत होते. तर चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.